उपचार करण्याऐवजी डॉक्टर रील्स बघत राहिला. हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मणिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या या महिलेकडे 15 मिनिट कोणी लक्षच दिलं नाही. त्यामुळे उपचारांना उशीर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर आदर्श सेंगर यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर महत्त्वाचा मानला जाणारा उपचारांचा वेळ वाया घालवला. डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहत होते, असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नेमकं काय घडलं? मरण पावलेल्या महिलेचं नाव परवेश कुमारी असं आहे. या महिलेला मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. महिलेच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णाला तपासण्याऐवजी नर्सला रुग्णाकडे पाहण्यास सांगितले. परवेश कुमारी यांच्या नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टर सेंगर यांना तुम्ही एकदा रुग्णाला पहा अशी विनंती केली. मात्र डॉक्टर सेंगर खुर्चीवर बसून आपल्या मोबाईलमध्ये रील पाहण्यात व्यस्त होते. परवेश कुमारी यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आरडाओरड करून डॉक्टरांनी आईला तपासावं अशी मागणी केली असता डॉक्टरांनी या मुलाच्या कानाखाली लावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यानंतर रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. अगदी पोलिसांनाही या प्रकरणामध्ये रुग्णालयात बोलवण्यात आलं. CCTV फुटेज आलं समोर. डॉक्टर नेमकं काय करत होते हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप योग्य असल्याचं दिसून आलं आहे. CCTV फुटेजमध्ये डॉक्टर खुर्चीवर बसून असल्याचं दिसत आहे. एकीकडे नर्स या महिलेला वाचवण्याचे प्रयत्न करत असताना काही अंतरावर डॉक्टर आपल्या मोबाईलमध्ये रील्स पाहत असल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलाला कानाखाली मारल्याचंही यात कैद झालं आहे. मृत महिलेचा मुलगा गुरुशरण सिंगने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा विनंती करूनही डॉक्टरांनी माझ्या आईकडे पाहिलं नाही. अखेर आईला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि तिच्या तोंडातून रक्त पडलं. त्यानंतर आरडाओरडा सुरू झाल्यावर डॉक्टर त्यांच्या खुर्चीवरून उठले. मात्र जाब विचारला असता त्यांनी महिलेचा मुलाला कानाखाली बजावली. याच दरम्यान या महिलेने प्राण सोडले. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर मदनलाल यांनी हा प्रकार मणिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात घडल्याचं मान्य केलं आहे. या प्रकरणात रुग्णालयाने तपास सुरू केले आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवण्यात आलं आहे, असं डॉक्टर मदनलाल हे म्हणाले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.